पुणे गुलटेकडी बाजारात आजही कांद्याची आवक घटलेली दिसून येत आहे. दुसरीकडे पिंपळगाव आणि लासलगाव किंवा चांदवड या नाशिकमधल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक सकाळच्या सुमारास कमी झालेली दिसून येत आहे. ही आवक कशी आहे, मागच्या 2-3 दिवसांच्या पावसाचा आणि आवकेचा काय परिणाम होणार आहे येणाऱ्या काळाच्या बाजारभावांवर, या सगळ्यांची माहिती अगदी थोडक्यात आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे शुक्रवार 20 मार्च 2026 ही तारीख आहे. सकाळची आवक आपण बघूया. आज सकाळी पुणे बाजार समितीत किंवा गुलटेकडी मार्केटमध्ये 80 गाड्या या कांद्याच्या दाखल झाल्या आहेत. लासलगाव बाजार समितीची आवक बघूया. लाल कांद्याच्या 88 ट्रॅक्टर, पिकअप आले 47 आणि खाद चोपडे 3 असे धरून अवघे 138 नग दाखल झालेत. 138 वाहनं दाखल झाली. पिंपळगावमध्ये एकूण 285 वाहनं कांदा आज सकाळी दाखल झालेला आहेत. त्यापैकी 210 ट्रॅक्टर आहेत, 75 पिकअप आहेत. आता या सगळ्या याच्यातनं आणखी एक मार्केट आहे महत्त्वाचं. चांदवडला 170 गाड्या आलेल्या आहेत, 170 ट्रॅक्टर माफ करा, आणि 30 जीप असे मिळून 200 वाहनांची आवक झाली आहे. बंगळुरूमध्ये 40,710 718 गोण्या आणि उपबाजार असलेला जो दसनागपुरा जो आहे बाजार, त्या ठिकाणी 3,745 गोण्या इतकी आवक आहे. थोडक्यात 45,000च्या आसपास बंगळुरूची आवक आहे. काल गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी सुट्टी होती, तर काही महत्त्वाच्या बाजार समित्या सकाळी सुरू होत्या. गुढीपाडव्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे वधारणार का, थोडेसे वाढीला सुरुवात होणार का, विशेषतः उन्हाळी कांद्याचे बाजारभाव, याची चर्चा आपण मागच्या रविवारी केली होती. ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांनाही आपण सांगितलं होतं, ज्यांनी घेतले नाही त्यांनाही सांगितलं होतं. या सगळ्यामध्ये आता असं आहे की मागच्या आठवड्यात केलेली चर्चा थोडीशी, ते जे विश्लेषण होतं थोडेसे त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. कालचे आपण बाजारभाव बघितले तर असं दिसून येईल की पिंपळगावमध्ये भले ती मुहूर्ताची खरेदी असेल किंवा काही कारण असेल, तर जास्तीत जास्त बाजारभाव 1,500 रुपयांपर्यंत कांद्याचे पोचलेले आहेत, उन्हाळी कांद्याचे. लाल कांद्याचे बाजारभाव मात्र फार वाढलेले नाही आणि फार घसरलेलेही नाही, ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. आता या कांद्याच्या बाजारभावाचं जे काही गणित आहे पुढच्या आठवड्यासाठी, विशेषतः उन्हाळी कांद्याचे दर कसे राहतील, लाल कांद्याचे कसे राहतील, आणि अनेक शेतकरी काहींनी तर स्पष्ट विचारलं, जाऊ द्या ते 2,000 3,000, आम्हाला निदान 1,500 तरी बाजारभाव मिळतील का, एवढी तरी अपेक्षा आहे. तर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, काहींनी कमेंटमध्येही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की मी अनेकांना सांगितलं आहे की साधारण आत्ताची परिस्थिती लक्षात घेता हे 2,000 रुपये 1,700 रुपये अशी जाण्याची सध्याची स्थिती नाही. 20 मार्चच्या संदर्भातले प्रश्न ज्यांनी विचारले त्यांच्यासाठी. मग काहींनी विचारलं निदान 1,500 राहील का, तर 1,500 सरासरीपर्यंत जाणार नाही, मात्र 1,500 जास्तीत जास्त राहू शकतो असं आपण सांगितलेलं होतं. आणि आत्ताचे सरासरी जे दर आहेत उन्हाळी कांद्याचे ते साधारण 1,200 ते 1,300 दरम्यान आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये चांगला दिलासा असा आहे की मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये आवक घटताना दिसते. कालच्या सुट्टीचा जो विषय तो बाजूला राहू देऊ आपण, पण आवक घटताना दिसते आहे लाल कांद्याची. आणि नाशिक आधी अहिल्यानगरमधनं उन्हाळी कांदा सुरू झाला, मग नाशिकमधनं सुरू झाला, आता जुन्नर ओतूर या भागातनं उन्हाळी कांदा सुरू झालेला आहे पुण्यामधनं. त्यामुळे काल आपण जर आकडे बघितले काल किंवा परवा, तर पुण्यातनं उन्हाळी कांदा आता इतर ठिकाणी म्हणजे नाशिकच्या किंवा नगरच्या तुलनेत जास्त येतो आहे. लाल कांदा हळूहळू आता कमी होईल किंवा येणाऱ्या आठवड्यात तो पूर्णच त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन उन्हाळी कांद्याला हे घेतलं जाईल. त्यामुळे मी अगदी मागच्या महिन्यातच सांगितलेलं होतं किंवा सगळ्या याच्यातनं विश्लेषण करून दिलं होतं की लाल कांदा वाढला तर किती वाढू शकतो, फार फार तर 50 पैसे 1 रुपयात, आणि तशी स्थिती दिसते आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. लाल कांदा जर येत असेल तर तो ठेवू नका.
तो ठेवण्याची स्थिती नाही. मात्र बाजारात गर्दी करून पॅनिक सेलही करू नका. आपण मागचे 3 रविवार किंवा शनिवारचे व्हिडिओ जर काढून पाहिले तर लाल कांदा कुठं विकावा, कुठल्या ठिकाणी हाय रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे, लो रिस्क आहे, याचं विश्लेषण माहितीच्या आधारे केलेलं आहे. मनाचे अंदाज किंवा कोणाच्या तरी विचारून किंवा असं केलेलं नाही. तर या संदर्भात ती पण तुम्ही माहिती बघावी आणि ते सगळे संदर्भ घेऊन मगच तुम्ही विक्रीचा निर्णय घ्यावा. कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भात आपण कोणालाही काही सल्ला देत नाही, संदर्भ देतो. त्यामुळे कांदा तुमचा आहे, विक्रीचा निर्णय तुमचा आहे. आता थोडक्यात आपण आवक काय ते बघूया. काल जी आवक झाली ती साधारण 70,000. सुट्टी असल्यामुळे हा आकडा अपडेट होईल. आता काल काय दिसतंय की उन्हाळी कांदा पुण्यातनं 10,500 क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यातनं 6,300 आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा 7,100 किंवा आपण 7,200 पर्यंत पकडूया, कारण इथे आकडे थोडेसे हे सांगत आहेत. आता मागच्या म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी जी आवक झाली होती राज्यामध्ये 18 तारखेला ती होती 2,74,400 म्हणजे 2,75,000 क्विंटल. त्याच्या आधी जी आवक होती ती 3,50,000. त्याच्या आधी सोमवारी आवक होती 4,37,000. या विषयाची माहिती आपण परवाच्या व्हिडिओमध्ये घेतली होती. काल आपण सुट्टीमुळे गुढीपाडव्यामुळे सुट्टी घेतलेली होती. मात्र 4,37,000वरनं आता जी कांद्याची आवक होताना दिसते आहे ती 2.5 लाखांपर्यंत आलेली आहे. आणि आज आपल्याला कळेल, आजही अनेक ठिकाणी बाजार समित्यांनी सुट्टी घेतलेली आहे. आता त्या सोमवारीसच ज्या नियमित पद्धतीने आवक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती होईल. दरम्यान कालचे बाजारभाव कुठल्या ठिकाणी 1,500 पर्यंत कसे होते ते आपण बघूया, म्हणजे तुमच्या शंका निरसन होईल. काल 19 तारखेला हे मी फक्त आढावा घेतोय, जुने माहिती तुम्हाला सांगत नाही की ज्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याची 3,500 क्विंटल आवक झाली. किमान 700, जास्तीत जास्त 1,551 आणि सरासरी 1,300 रुपये. आता कालची मुहूर्ताची पण खरेदी होती आणि अनेक ठिकाणी मुहूर्ताची खरेदी अक्षय्य तृतीयेला सुद्धा केली जाते किंवा अक्षय तृतीयेलाच होते बऱ्याच ठिकाणी. विशेषतः जे व्यापारी कांदा साठवण्याच्या किंवा साठा करण्यासाठी जी खरेदी करतात तर ती साधारण अक्षय तृतीयेच्या आसपास होते. शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीया हा अतिशय महत्त्वाचा सण असतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तर कालचे पिंपळगावचे सरासरी 1,300 आणि जास्तीत जास्त 1,500 पर्यंत गेले, जे आपण सांगितलेलं होतं. काल पिंपळगाव सायखेड्याला मात्र 660 ते 1,151 आणि सरासरी 950 असे भाव गेले. रामटेकला उन्हाळी कांदा आला आणि त्याचे सरासरी बाजारभाव 1,300, किमान 1,100, जास्तीत जास्त 1,500 असे गेले. शेवगावला लाल कांद्याचे दर जे आहेत 1 नंबरच्या ते सरासरी 900, 2 नंबरला 650 आणि 3 नंबरचे 300 असे काल होते. आता पुण्यामध्ये जो कांदा होता लोकल कांदा त्याचे 400 ते 1,300 आणि सरासरी 850 असे दर गेलेले आहेत. लासलगावला लाल कांद्याला 900 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाले आणि राहुरी बांबोरीला साधारण 800 रुपये सरासरी दर मिळालेत. या ठिकाणी एकूणच परिस्थिती लक्षात घेता लासलगाव पिंपळगाव या 2 महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचे दर साधारण 1150 रुपयांपर्यंत आहेत. अनेक ठिकाणी ते साधारण 800 ते 900 या दरम्यान आहेत. आणि उन्हाळी कांदा जो आहे तो साधारण 1,200 ते 1,300 रुपये सरासरी आहे. तुमच्याकडे उन्हाळी कांदा असेल आणि साठवण्याची सोय असेल तर जरूर साठवा. पावसाचे अंदाज दिलेले आहे पण घाबरून जाऊ नका, कारण IMDचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलं की पाऊस पडेल, अगदी काही ठिकाणी गारपीट होईल, पण तुरळक ठिकाणी आहे. कांद्याच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडला पण सगळ्या कांद्याचं नुकसान झालेलं नाही किंवा सगळ्याच ठिकाणी एकदम घाबरून जाण्याची स्थिती नाही आहे. त्यामुळे एकूण आढावा घ्या या सगळ्या याच्यामध्ये आणि मगच तुम्ही कांदा घाबरून विकायचा की नाही या संदर्भातला निर्णय घ्यावा, असा एक सल्ला द्यावासा वाटतो. जोडून राहा. या संदर्भातली माहिती संध्याकाळी किंवा उद्या आपण पुन्हा भेटूच. उद्या आपण नेहमीप्रमाणे पुढच्या आठवड्यात अगदी जिल्हावार कांद्याचे बाजारभाव काय राहतील याची माहिती घेणार आहोत. आणि या संदर्भात जे सदस्य आहेत
त्यांच्यासाठी ही विशेष माहिती असेल. त्यांनी जे सदस्य नसतील त्यांनी आजच जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व घ्या आणि रविवारी पण आपण नेहमीप्रमाणे भेटणारच आहोत. जोडून राहा. धन्यवाद.